बॅक टू दिस चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपण शिकणार आहे रोटेशनल डायनेमिक्स. त्याच्यामध्ये काय चालू आहे आपलं कोनिकल पेंडुलम मी तुम्हाला शिकवलं होतं. ठीक आहे, प्रिव्हियस जो व्हिडिओ आहे तो कोनिकल पेंडुलमवर सांगितलं होतं मी तुम्हाला. ठीक आहे, आणि फॉर्म्युले पण मी तुम्हाला लिहून दिले होते, हे पण लक्षात पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, फॉर्म्युले जर एकदा जर आले तर तुम्हाला हे इझिली सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, मी आता जे काही शिकवणार आहे ना तुम्हाला मी पहिलं सॉल्व एक्झाम्पल घेतो कोनिकल पेंडुलमचं, त्याच्यानंतर ना नेक्स्ट मोमेंट ऑफ इनर्शिया शिकवतो. ठीक आहे, पण हा प्रिव्हियस जे व्हिडिओ आहेत माझे ते टोटल नाही का 6 व्हिडिओ झालेत माझे रोटेशनल डायनेमिक वर. ठीक आहे, हा जो व्हिडिओ आहे हा 7th वाला व्हिडिओ आहे. आणि तसंच जे कोणी चॅनल नवीन असतील पहिले डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चेक करा, बघा तिथं व्हॉट्सअप लिंक आहे. व्हॉट्सअप लिंकला त्याच्यावर क्लिक करा, तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. ठीक आहे, आणि काही डाऊट आले तर तिथं विचारू शकता. आणि बाकीचे जे काही मुलं आणि मुली आहेत ते तुम्हाला नोट्स शेअर करतात ते बघा. ठीक आहे, केमिस्ट्रीचे पण काही जण शेअर करतात ते. ठीक आहे, त्यांचा तुम्ही नोट्स नाही का यूज करू शकता. अजून फिजिक्सचे पण काही जण मुलं आणि मुली आहेत की तिथं नोट्स सेंड करतात ते. ठीक आहे, पण मी त्यांचे नोट्स बघितले, खूप चांगले नोट्स आहे. ठीक आहे, ते तुम्ही यूज करा, युजफुल होतील तुमच्यासाठी. ठीक आहे, चला स्टार्ट करतो, व्यवस्थित लक्ष द्या. न्यूमेरिकल स्टार्ट करतो. ठीक आहे, सो न्यूमेरिकल साठी मला क्वेश्चन रीड करावा लागेल. क्वेश्चन जो आहे तो स्क्रीनवर डिस्प्ले होतोय. ठीक आहे, सो लक्ष द्यायचं. सो काय दिलं बघा, मेरी गो राऊंड युजफुली. मला पहिलं हे बाजूला काढावं लागेल कारण मी इकडं स्क्रीनवर ह्या साईडला स्क्रीनवर डिस्प्ले करतोय ना. ठीक आहे, बघा लक्ष द्यायचं. अ मेरी गो राऊंड युजली कन्सिस्ट ऑफ अ सर्टन व्हर्टिकल पिलर्स. ठीक आहे, हे व्हर्टिकल पिलर आहे, समजून घ्या व्यवस्थित. जर तुम्ही पेशन्स ठेवले ना तर तुम्हाला हे इझिली सॉल्व्ह आहे ना. ठीक आहे, सो बघा हे व्हर्टिकल पिलर आहे. आता हे व्हर्टिकल निघणार नाही माझ्याकडून, तर मी एकच लाईन काढतो, फक्त एकच लाईन काढतो. ओके, व्हर्टिकल पिलर हे एकच लाईन काढतो. ठीक आहे, सो नेक्स्ट ऍट द टॉप ऑफ द देअर आर होरिझोंटल रॉड विच कॅन रोटेट अबाउट व्हर्टिकल ऍक्सिस. म्हणजे हे जे काय व्हर्टिकल ऍक्सिस आहे ह्याच्याबरोबर अजून एक होरिझोंटल लाईन लावली. ठीक आहे, होरिझोंटल रॉड आहे, सो दॅट इज होरिझोंटल रॉड. ठीक आहे, सो पुढे काय सांगितलंय, विच कॅन रोटेट अबाउट व्हर्टिकल ऍक्सिस. म्हणजे जर व्हर्टिकल ऍक्सिस जर फिरला तर होरिझोंटल लाईन पण म्हणजे होरिझोंटल जे काही रॉड आहेत ते पण रोटेट होणार आहे. ठीक आहे, एकदा कन्सेप्ट समजून घ्या तुम्ही व्यवस्थित मी काय सांगतोय. सो ऍट द एंड ऑफ द होरिझोंटल रॉड देर इज अ व्हर्टिकल रॉड फिटेड लाईक अ एल्बो जॉईंट. ठीक आहे, आता ह्याला एल्बो जॉईंट करते, एल्बो. ठीक आहे, स्टार्टिंगला ते रोटेट नाही होते, रोटेट नाही होते. मग स्टार्टिंगला पहिलं रेस्ट पोझिशनला आहे. कुठं आहे, स्टार्टिंगला जे काय रॉड आहे ते रेस्ट पोझिशनला आहे. ठीक आहे, ज्यावेळेस रोटेट होणार त्यावेळेस हे रॉड काय होणार, असं फ्लाय होणार, फ्लाय. ठीक आहे, काय होणार, असे फ्लाय होणार. ओके, असं फ्लाय होणार. ठीक आहे, पुढं जॉईंट ऍट द लोअर एंड ऑफ इच व्हर्टिकल रॉड देर इज अ हॉर्स ऑन विच द रायडर कॅन सिट. म्हणजे बघा ऑब्झर्वेशन काय नीट समजून घ्या. म्हणजे जे काय हे एल्बो आहे ह्या एल्बोची इथं हॉर्स लावलाय. ठीक आहे, हॉर्स म्हणजे घोडा लावलाय. ठीक आहे, हे असं घोडा लावलाय. समजा इथं हे असं मी घोडा काढतो, समजून घ्या कसं आहे. ठीक आहे, समजण्यासाठी बस झालं. पण हे रोटेट होत असताना हे रॉड काय होणार, हे रॉड असे फ्लाय होणार. ठीक आहे, म्हणजे हे रॉड असे नाही होणार. सो हे रॉड कसे राहणार, सो पहिलं स्टार्टिंगला इथं होतं, मान्य. सो नंतर काय झालं, ते रॉड इथं रोटेट व्हायला लागला, मग हे पण रोटेट होणार. मग मला ह्याचं काय घेणं नाही, जेवढा हा अँगलनी रोटेट होईल तेवढाच इकडचा अँगलनी रोटेट होणार. मान्य हे पण, ठीक आहे, मान्य आहे तुम्हाला. सो विच रायडर कॅन सीट, म्हणजे रायडर ह्याच्यावर बसलाय. ओके, इथं हॉर्स आहे. ओके, हा, पण बघा आता हे रॉड असा फ्लाय होतं बरोबर. मग हे हॉर्स जे आहे ते पण असं होणार का, नाही. इथं बरोबर टाइम म्हणजे नाही, इथं काय केलं, बरोबर टाईट केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे त्या सिच्युएशन नुसार, म्हणजे इथं हा माणूस पण असं जाणार का, नाही, त्याला बरोबर सेट केलं. ठीक आहे, म्हणजे हे डाऊनवर्ड फोर्स असणार. ठीक आहे, ओके, डाऊनवर्ड फोर्स असणार. सो नंतर ऍज द मेरी गो राऊंड इज अ सीट इन टू दी रोटेशन दिस व्हर्टिकल रॉड मूव्स ऑलवेज फ्रॉम दी ऍक्सिस बाय मेकिंग सम अँगल विथ व्हर्टिकल. ज्यावेळेस रोटेट होणार, ओके, त्यावेळेस कितीचा अँगल फॉर्म करते नीट बघा, लक्ष द्या. सो इनिशियली व्हर्टिकल रॉड आर इन्क्लाइंड विथ व्हर्टिकल ऍट दॅट इज 37 डिग्री. म्हणजे हे जे काय आहे किती डिग्री आहे, दॅट इज 37 डिग्री. ओके, ज्यावेळेस रोटेट होणार त्यावेळेस हे जे काय एल्बो आहे
त्याचा जो अँगल आहे तो 37 डिग्री आहे. ओके, कॅल्क्युलेट फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्युशन. सो काय विचारलंय, सो वी हॅव टू फाइंड दिस व्हॅल्यू ऑफ ओमेगा. बरोबर ना, ओमेगाची तुम्हाला व्हॅल्यू माहिती पाहिजे. ओमेगा म्हणजे काय, 2πn. म्हणजे वी हॅव टू फाइंड दिस वन. सो दिस वन. सो नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी काढायचा आहे. सो ओमेगा म्हणजे काय, दॅट इज 2πn. एन म्हणजे रिव्होल्युशन काढायचं आपल्याला. रिव्होल्युशन काय असतं, नंबर ऑफ रिव्होल्युशन पर सेकंड असतं, दॅट इज हर्ट्स असतं. ठीक आहे, हे तुम्हाला सांगितलंय बघा, रिव्होल्युशन पर सेकंड दॅट इज कॉल्ड ॲज हर्ट्स. म्हणजे मला एन काढायचं. ठीक आहे, चला आता काढूया. क्वेश्चन बघा, नीट समजून घ्या. सो आता ह्याचा फ्री डायग्राम काढतो मी. फ्री डायग्राम म्हणजे इथे एक बॉडी आहे. ठीक आहे, समजा इथं हॉर्स आहे. ओके, म्हणजे समजा मी फ्री डायग्राम काढतो, इथे काढतो इथं. हे नीट समजून घ्या. हे जर तुम्हाला समजलं ना तर तुम्ही आरामशीर हे सम सॉल्व्ह करू शकता, आरामशीर. ठीक आहे, सो बघा इथून ते इथपर्यंत डिस्टन्स, सो दॅट इज कॉल्ड एज आर. बरोबर. सो इथं अजून एक काहीतरी व्हॅल्यू राहिली द्यायचे. सो त्यांनी अँगल किती दिलाय, पॉइंट. अजून एक काहीतरी व्हॅल्यू राहिली, रिव्होल्युशन. सो अजून त्यांनी तुम्हाला इथं 1.5 दिले. ही रॉडची जी काय लेंथ आहे ती 1.5 आहे. ठीक आहे, सो रॉडची जी काय व्हॅल्यू आहे 1.5 आहे. ओके, तिथं तुम्हाला दिलं बघा डायग्राम मध्ये. इथं रॉडची व्हॅल्यू किती दिली, 1.5. ठीक आहे, सो टाइम बघूया मला किती झालाय. ओ नो, रॉडची व्हॅल्यू दिली 1.5. सो हे सांगून होईल का नाही. पहिलं काय करू, आता स्टॉप करतो, लगेच चालू करतो, कारण कसं 8 मिनिट व्हायला लागले स्टार्टिंगचे. ठीक आहे, मग मला परत थांबावं लागेल. आता व्यवस्थित समजून घ्या कोणते कोणते फोर्स ह्या हॉर्स आणि ह्या याच्या मॅनवर होतोय. ठीक आहे, सो कोणते कोणते फोर्स ऍक्ट होत असतील बघा. आता मॅन ह्याच्यावर राऊंड म्हणजे रोटेट होते, मॅन त्याच्यावर त्या हॉर्सवर बसलाय. मग तो मॅन कोणता फोर्स एक्झर्ट करेल, सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होईल का सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होईल त्याच्यावर. ऑब्विसली जर तो मॅन तिथं जर बसला असेल तर त्याला सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होईल, जेणेकरून म्हणजे नाही का फिरत असताना तो माणूस जो आहे त्याला आउटवर्ड पुल होणार. ठीक आहे, म्हणजे ह्या साईडला पुल होणार. ठीक आहे, मग एक्झॅक्ट कोणते कोणते फोर्स ऍक्ट होतात ते व्यवस्थित लक्ष द्या. सो बघा, सो इथं आहे हॉर्स आणि हे मॅन. ठीक आहे, सो मॅन आणि हॉर्सचा जो काय वेट आहे तो दॅट इज mg आहे. ठीक आहे, आणि हे टेन्शन. ओके, सो हे टेन्शन म्हणजे रॉडचं टेन्शन. सो काय असणार इथं, दॅट इज इथं असणार टी. ओके, हे असणार टी. ठीक आहे, किती दिले, 1.5 दिले. ओके, टेन्शन. सो आता नीट इमॅजिन करा, हे रॉड इथे एंड होतंय. बरोबर. सो समजा इथं व्हर्टिकल लाईन आहे बघा, ही व्हर्टिकल लाईन. बरोबर, आता ही व्हर्टिकल लाईन काढली मी. सो इथून ते इथपर्यंत जो काय अँगल फॉर्म झाला आहे तो 37 डिग्रीचा आहे. म्हणजे हा 37 आहे. ठीक आहे, मग हा 37 आहे, तर मी ही लाईन वर एक्झेक्ट करतो बघा. ही लाईन मी वर एक्सटेंड करतो. सो दॅट इज जर हा 37 असेल तर हा अँगल पण किती असणार आहे, 37. कसं काय रे, अल्टरनेट अँगल. बघा ही लाईन पॅरलल टू दिस लाईन. सो हा 37 आहे, तर हा पण अँगल किती असणार, हा 37 डिग्री असणार. ठीक आहे, सो हे समजण्यासाठी काढलं तुम्ही, इथे 37 डिग्री असणार. सो आता इथं मॅन आणि हॉर्स आहे. ठीक आहे, रोटेट होतात म्हणजे ते ऍक्सिस बरोबर रोटेट होतात. मग रोटेट होत असताना आतमध्ये जो काही फोर्स आहे, पहिले बघा हा वरचा जो काही हा टी कंपोनंट जो आहे ना तो 2 पार्ट मध्ये डिवाइड होणार. ठीक आहे, म्हणजे ह्याचे जे काही फोर्स आहे ते 2 कंपोनंट मध्ये डिवाइड होणार. फर्स्ट वन दॅट इज अँगलच्या शेजारी कोणता अँगल असतो रे, सो अँगलच्या शेजारी कोणता फंक्शन असतो, दॅट इज इथं बघा टी आहे. सो हा कंपोनंट जो आहे तो टी कॉस थिटा असतो. पण थिटा किती आहे, सो थिटा 37 डिग्री. ओके, म्हणजे व्हर्टिकल जो कंपोनंट आहे तो टी कॉस 37 डिग्री आणि होरिझोंटल जो काही कंपोनंट आहे दॅट इज हा कोणता कंपोनंट असणार, टी साइन थिटा. थिटा म्हणजे 37 डिग्री. ठीक आहे, सो व्हर्टिकल कंपोनंट विच इज बॅलन्स टू दी mg अँड टी साइन 37 विच इज बॅलन्स टू दी सेंट्रिफ्युगल फोर्स. म्हणजे आउटवर्ड फोर्स जो आहे तो mr ओमेगा स्क्वेअर आहे. ठीक आहे, सो आतमधला फोर्स आणि बाहेरचा फोर्स हे बॅलन्स होतात. सो वरचा फोर्स, वरचा कंपोनंट आणि खालचा mg जो आहे तो बॅलन्स करतोय. ठीक आहे, सो हे माहिती पाहिजे होतं. सो मला सांगा हे डिस्टन्स जे आहे 2.1 आहे. बरोबर, आणि हे टोटल जे आहे हे टोटल इथून तिथपर्यंत मला रेडियस काढावं लागेल ना. सो इथून तिथपर्यंत मला रेडियस काढण्यासाठी मग मी कसं काढणार, सो नीट लक्ष द्या. सपोज मी इथून तिथपर्यंत एस कन्सिडर करतो, एवढं मला डिस्टन्स माहितीये, मान्य.
एवढं मला डिस्टन्स किती माहिती आहे 2.1 मीटर आहे. सो आता मला एस जर काढायचं असेल, ह्याला मी सपोज एस कन्सिडर करतो. सो म्हणजे काय करणार, गिवन बघा काय काय दिलंय. द होरिझॉन्टल, द लेंथ ऑफ horizontal rod that is किती आहे 2.1 मीटर. 2.1 मीटर. ओके. सो एल्बोची लेंथ किती आहे, एल्बोची लेंथ. सो लेंथ ऑफ एल्बो सो किती आहे 1.5 दॅट इज इन्क्लाइंड आहे. ठीक आहे 1.5. मग मला सांगा ही डिस्टन्स किती असणार. सो साइन थिटा यूज करायचं. बघा साइन थिटा इक्वल टू दॅट इज अपोजिट साइड एस अपॉन हायपोटेन्यूस 1.5. बरोबर. सो मी याला एस कन्सिडर केला एस. सो हे 1.5 डिवाइड तिकडे गेला मल्टिप्लाय 1.5. ठीक आहे. सो मग मला एस ची जी काय व्हॅल्यू भेटणार एस ची दॅट इज 1.5 साइन थिटा. थिटाची व्हॅल्यू किती 37. बरोबर. म्हणजे एवढं जे काय डिस्टन्स आहे, नीट लक्ष द्या, एवढं जे काय डिस्टन्स आहे ते 1.5 इंटू साइन 37 आहे. ठीक आहे. म्हणजे मी असं लिहिणार द रेडियस इक्वल टू, बघा रेडियस काय ना दिस प्लस दिस. बरोबर ना, दिस प्लस दिस. सो 2.1 प्लस इथली व्हॅल्यू किती आली होती आता 1.5 इंटू साइन 37. बरोबर. सो मग करा ऍड 2.1 प्लस 1.5 इंटू साइन 37. व्हॅल्यू तर त्यांनी दिली तुम्हाला साइन 37 ची 0.6 दिली. सो 0.6. सो मल्टिप्लाय करा 2.1 प्लस ह्यांनी जर याला मल्टिप्लाय केलं तर 0.9 येणार. ठीक आहे. मग टोटल किती आलं 3 मीटर. सो मुद्दामून त्याने काय केलंय, ही अशी व्हॅल्यू दिली जेणेकरून आन्सर होल नंबर भेटला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे त्यांनी जे काही गिवन देतात ना ते एकदम ऍडजस्ट करून देतात. ते आपल्याला तुम्हाला म्हणजे ते आपल्याला समजलं पाहिजे ते. ठीक आहे. सो रेडियस भेटला, हे पूर्ण मला रेडियस भेटलं. ठीक आहे. मग आता ह्याच्यावर कोणते कोणते फोर्स ऍक्ट झाले ते पण काढू आपण एका साईडला. सो बघा हे जर समजलं ना तर तुम्हाला पूर्ण सम समजणार. ठीक आहे. सो लक्षात आता. सो बघा वर्टिकल कंपोनंट ह्याला बॅलन्स करतो आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट जे आहे. सो नाव नीट लक्ष द्या. लेफ्ट साइडचा टी साइन 37 इक्वल टू कुणाला बॅलन्स करतोय एम आर ओमेगा स्क्वेअरला, दॅट इज सेंट्रिफ्युगल फोर्सला. टाइम बघू दे मला किती झाले. सो होऊन जाईल लवकर. ठीक आहे. सो टी साइन 37 इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. म्हणजे हा जो काही कंपोनंट आहे हा सेंट्रिफ्युगल फोर्सला बॅलन्स करतोय. म्हणजेच काय करतोय, हा एक कंपोनंट त्या मॅनला त्या सीटवर राहण्यासाठी मदत करतोय. म्हणजे जर कंपोनंट नसेल, हा कंपोनंट नसेल तर हा मॅन इथं राहणारच नाही, तो डायरेक्ट आउटवर्ड पुल होणार. ठीक आहे. पण प्रॅक्टिकली विचार करतोय प्रॅक्टिकली. ठीक आहे. पण हे असं होत नसतं. बरोबर का. म्हणजे कंपोनंट फोर्स लावत असतो पण ऍक्च्युली हे माणूस उडून जाऊ शकतो असं नाही होत. ठीक आहे. असं म्हणायचंय मला. ओके. सो हे झालं फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन. सो टी कॉस 37 which is balanced to the which force, that is mg. इक्वेशन नंबर सेकंड. सो जिथं सेंट्रिपिटल फोर्स आहे, नीट लक्ष द्या, कधी पण लक्षातच ठेवा, जिथं सेंट्रिपिटल फोर्स आहे त्या नंबरने डिवाइड करायला लागतं. सो म्हणजे मी असं लिहिणार इक्वेशन 1 डिवाइड बाय इक्वेशन 2. ठीक आहे. सो इक्वेशन 1 डिवाइड बाय इक्वेशन 2 करावं लागेल. सो पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा, नंतर सांगतो काय करायचं. न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना जरासा पेशन्स ठेवायला लागतील कारण न्यूमेरिकल खूप मोठे आहेत. ठीक आहे. कारण एक्सप्लेन करायला टाइम लागतो ना जास्त. सो म्हणून जरासा पेशन्स ठेवा. कारण कसं आहे माहिती का, मी एकदम फास्ट मध्ये जर शिकवलं ना तर तुम्हालाच कळणार नाही की कोणते फोर्स कुठून येतात. ठीक आहे. सो जरासा पेशन्स ठेवा. सो इक्वेशन 1 डिवाइड बाय इक्वेशन 2 करा. सो बघा टी गेट कॅन्सल होणार. सो साइन अपॉन कॉस दॅट इज tan 37. सो इक्वल टू. सो आता इक्वल टू केला काय ना एम गेट कॅन्सल. सो आर ओमेगा स्क्वेअर अपॉन mg. सो mm कॅन्सल. सो ओनली रिमेनिंग इज g. सो त्यांनी गिवन दिलंय g इक्वल टू पाय स्क्वेअर. काय दिलंय तर g इक्वल टू पाय स्क्वेअर त्यांनी स्वतः दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. सो tan 37 लॉग टेबल मध्ये बघा. सो tan 37 दॅट इज 0.75. ओके. सो r ओमेगा स्क्वेअर, r ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे इंटू ओमेगा म्हणजे काय 2πn. बरोबर. सो मला ओमेगा इन टर्म्स ऑफ कशामध्ये पाहिजे, दॅट इज रिव्होल्युशन मध्ये पाहिजे. सो नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी मध्ये पाहिजे. ठीक आहे. सो जी इज नथिंग बट पाय स्क्वेअर, हे तुम्हाला त्याने दिलेलं आहे. जी इज नथिंग बट पाय स्क्वेअर.
हे तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, सो हे रफ करतो. बघा हे फोर्समुळे मला व्हॅल्यू फाइंड आउट होतीये, नाहीतर झाली नसते फोर्सेसमुळे. हे महत्वाचं आहे, बाकी काय महत्वाचं नाही, हे महत्वाचं आहे. सो हे पण लक्ष द्यायचं, कॉन्सन्ट्रेट करा. ठीक, सो आता काय काय ना 0.75 दॅट इज म्हणजे 3/4 मान्य. 0.75 इज नथिंग बट व्हॉट 3/4. ओके, सो इक्वल टू 3 इंटू 2 चा स्क्वेअर 4 इंटू पाय स्क्वेअर इंटू n स्क्वेअर. ओके, सो पाय स्क्वेअर. सो पाय पाय गेट कॅन्सल, सो 3 3 गेट कॅन्सल. सो आता राहिलं काय काय मग. सो नीट बघा, नीट लक्ष द्या. हे 4 मल्टिप्लाय आहे, सो इकडे आलो डिवाइड होणार. सो 1/4 इंटू 4 होणार. Only remaining is n square. So n square is nothing but 1/16. मान्य 1/16. So that is n equal to 1/4 revolution per second. ठीक है, is nothing but what? So number of frequency in terms of hertz. So that is 1/4 revolution असणार. ठीक है, किती त्या अँगल रिव्होल्यूशन जे आहे that is 1/4 असणार. ठीक आहे, काय विचारलं होतं आपल्याला, हे विचारलं होतं rotation, calculate the frequency of revolution. So that is frequency of rotation is the 1/4 of revolution per second. ठीक आहे, हे समजलं पाहिजे होतं. ठीक आहे, नेक्स्ट मोमेंट ऑफ इनर्शियाचं सांगतो. ठीक आहे, एकदम इझी केलेलं आहे तुमच्यासाठी, आणि बाकीचे जे अजून एक सम आहे ते तुम्ही सॉल्व्ह करा, कारण ते पण खूप इझी आहे. ठीक आहे, नेक्स्ट कॉन्सेप्ट इज दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही जरासा व्यवस्थित समजून घ्या, कारण कसं आहे माहिती का, खूप जणांना मोमेंट ऑफ इनर्शिया माहित नाहीये. सो मोमेंट ऑफ इनर्शिया जर तुम्हाला एकदा कळलं ना, तर मी तुम्हाला नक्की सांगतो की पुढची जे काही कन्सेप्ट आहे ते तुम्हाला समजेल. ठीक आहे, म्हणजे आपण सारखं बोलतोय की नाही का, अरे मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार, ह्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार. ठीक आहे, हे प्रत्येक वेळेस आपण विचारत नाही का, बोलत असतो, पण ऍक्च्युली मोमेंट ऑफ इनर्शिया काय हे तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे, चला स्टार्ट करतो, व्यवस्थित लक्ष द्या. सो हे जसा कन्सेप्ट जे आहे ना, म्हणजे कसं माहिती का, एक्सप्लेन करताना जे आहे ना, म्हणजे पटकन सुचत नाही की काय बोलायचं असतं. ठीक आहे, पण जरासा पेशन्स ठेवा. तुम्हाला वाटेल नाही का स्टार्टिंगला थोडं असं वाटेल की नाही का, अरे तुम्ही ह्यांच्या बरोबर सहमत नाहीये. ठीक आहे, पण ज्यावेळेस हे पूर्ण कन्सेप्ट होईल ना, त्यावेळेस तुम्ही बोलणार अरे हा बरोबर आहे. ठीक आहे, असं तुम्ही नक्की बोलणार. सो लक्ष द्या. सो बघा, सो मोमेंट ऑफ इनर्शिया पहिले मी डेफिनेशन वाचतो. क्वांटिटी एक्सप्रेस अ बॉडी टेंडेन्सी टू रेस्ट अँग्युलर ऍक्सलरेशन. म्हणजे एक प्रकारची बॉडी आहे. ठीक आहे, सो बॉडी कशी पण असेल, रिजिड बॉडी कशी पण असेल. ठीक आहे, सो क्वांटिटी एक्सप्रेस अ बॉडी, जी काही बॉडी आहे टेंडेन्सी टू रेस्ट अँग्युलर ऍक्सलरेशन. म्हणजे समजा आता एखादी बॉडी फ्लो मध्ये आहे. ठीक आहे, एखादी जर बॉडी समजा फ्लो मध्ये आहे, सो समजा स्ट्रेट चालली एखादी बॉडी, जर तिचा स्पीड समजा एखाद्या बॉडीचा स्पीड आहे समजा 2 मीटर पर सेकंड. ठीक आहे, सो आपण कन्सिडर करत असताना काय करतोय, लिनियर करतोय. ठीक आहे, सो इथं मोमेंट नाही येणार, सो इथं फक्त इनर्शिया येणार. ज्यावेळेस मी लिनियरच्या बाबतीत बोलणार त्यावेळेस इनर्शिया येणार. सो कसं बघा, सो 2 मीटर पर सेकंडची जी काही स्पीड आहे या बॉडीची, नंतर ना बघा इथं जाऊन तो स्टॉप झालाय. ठीक आहे, समजा इथं जाऊन तो स्टॉप झालाय, सो दॅट इज 0 मीटर पर सेकंड. ठीक आहे, सो बॉडी जे आहे फर्स्ट पासून ते एंड पर्यंत जसं जसं आपण एकदम स्लो जाणार तसं बॉडी काय करणार माहिती का, ती बॉडी जी आहे म्हणजेच दॅट इज इनर्शिया जो आहे तो काय करतोय माहिती का, रेजिस्ट करतोय. म्हणजे काय, आता जर 2 मीटर पर सेकंडच्या स्पीडने जर एखादा बॉडी मूव्ह होत असेल तर तो मोमेंट इनर्शिया काय म्हणतोय की मला 2 मीटर पर सेकंडनीच फ्लो मध्ये ठेवा. ठीक आहे, म्हणजे रेजिस्ट करतोय की स्लो पण नाही व्हायला, म्हणजे त्याची स्पीड डिक्रीज पण नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे, समजतंय का. जर समजा एखादा स्पीड आहे इथे 2 मीटर पर सेकंड, ओके, सो इन्क्रीज केलं मी 5 मीटर पर सेकंड. ठीक आहे, सो स्टार्टिंगला किती आहे 2 मीटर पर सेकंड. मग बॉडी काय करतोय, आपण जर स्पीड वाढवली मग त्यावेळेस इनर्शिया काय करणार की त्याला रेजिस्ट करतोय. रेजिस्ट म्हणजे काय, त्याला त्याच मोशन मध्ये फ्लो पाहिजे. ठीक आहे, म्हणजे कॉन्स्टंट स्पीड पाहिजे. सो कॉन्स्टंट स्पीड, सो दॅट इज कॉन्स्टंट ऍक्सलरेशन. सो दॅट इज अ क्वांटिटी एक्सप्रेस अ बॉडी टेंडेन्सी टू रेस्ट अँग्युलर ऍक्सलरेशन. म्हणजे तो काय करतोय, पहिलं जर 2 मीटर पर सेकंड होतं, 2 मीटर पर सेकंडची स्पीड होती. ठीक आहे, नंतर आपण इन्क्रीज करत गेलो, पण बॉडी काय करतोय, त्याला त्याच सिच्युएशन मध्ये यायचं. कोणत्या सिच्युएशन मध्ये,
2 मीटर पर सेकंड मध्येच यायचंय त्याला, ठीक आहे. पण आपण तरी काय करतोय 5 मीटर पर सेकंड मूव्ह करतोय, म्हणजे ते बॉडी किती रेजिस्ट करतोय, बरोबर ना. म्हणजे 2 मीटरच्या पुढे जर गेलो आपण, त्याला कॉन्स्टंट स्पीड मध्ये यायचं, कुणाला, त्या इनर्शियाला, ठीक आहे. म्हणजेच आपण बोलणार ह्या सिच्युएशनला, म्हणजे जर 2 पासून जर मी इन्क्रीज करत गेलो 5 पर्यंत पोहोचलो, तरी मी तिथं इनर्शिया असणार. कारण पहिली बॉडीचं सिच्युएशन काय होतं स्टार्टिंगला, नीट समजून घ्या. स्टार्टिंगला सिच्युएशन जे होतं ते 2 मीटर पर सेकंड होतं, मग त्याला 2 मीटर पर सेकंड मध्येच राहायचंय, समजतंय का. मग जसं जसं मी इन्क्रीज करणार त्यावेळेस इनर्शिया काय करणार, रेजिस्ट करणार, म्हणजे त्याच्या पहिल्याच्या सिच्युएशन मध्ये यायला रेजिस्ट करणार. सो दॅट इज कॉल्ड एज इनर्शिया, ठीक आहे. सो इथे लिहिलंय क्वांटिटी एक्सप्रेस अ बॉडी टेंडन्सी टू रेस्ट अँग्युलर ऍक्सिलरेशन. पण इथं अँग्युलर का, अँग्युलर का, कारण आता हे लिनियर होतं, बरोबर. सो आता मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, जर एखादी बॉडी रोटेट होत असेल, कसं, अँग्युलर सिच्युएशन मध्ये, त्यावेळेस आपण मोमेंट लावणार, ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया बोलणार. जर आपण फक्त लिनियर जात असेल तर इनर्शिया बोलणार. सो ज्यावेळेस रोटेशन असणार अबाउट ऍक्सिस, ठीक आहे, अबाउट ऍक्सिस पाहिजे, ठीक आहे. सो त्यावेळेस येणार अँग्युलर ऍक्सिलरेशन, ठीक आहे. समजा एक प्रकारचा फॅन आहे, ठीक आहे. सो फॅनची जी काही स्पीड आहे, समजा फॅनची स्पीड आहे 5 रेडियन पर सेकंड, बरोबर ना, रेडियन मध्ये मोजतो. सो दॅट इज ओमेगा. ह्याची जी काही स्पीड आहे 5 रेडियन पर सेकंड. जर समजा आता ह्याचं रोटेशन मी जर इन्क्रीज केलं, स्पीड जर मी इन्क्रीज केलं, मग त्यावेळेस काय होणार, इथे येणार समजा 10 रेडियन पर सेकंड, बरोबर, 10 रेडियन पर सेकंड. मग इन्क्रीज केलं, पण स्टार्टिंगला फ्लो किती होता त्याचा, रिव्होल्युशन किती होतं, म्हणजे स्पीड किती होतं 5. ज्यावेळेस इन्क्रीज व्हायला स्टार्ट होणार त्यावेळेस ती बॉडी रेजिस्ट करणार म्हणजे काय, तो एक प्रकारचा आपल्या मूळ स्थितीमध्ये यायचा प्रयत्न करतोय. कोणत्या स्थितीमध्ये, मूळ स्थितीमध्ये यायचा प्रयत्न करतोय. सो दॅट इज कॉल्ड एज मोमेंट ऑफ इनर्शिया, ठीक आहे. सो हे असं दिलेलं आहे, समजतंय का. म्हणजे एखादी बॉडी त्याच पोझिशनला येण्याचा प्रयत्न करते, दॅट इज कॉल्ड एज मोमेंट ऑफ इनर्शिया, ठीक आहे. सो आता तुम्ही समजलं असणार. सो विच इज अ सम ऑफ प्रोडक्ट ऑफ द मास. बघा, एखादी रिजिड बॉडी आहे, ओके, ही रिजिड बॉडी आहे, हा, हे अबाउट ऍक्सिस घुमते, ठीक आहे. म्हणजे हे ऍक्सिस आहे, हा, म्हणजे इथं सेंटर आहे. सो विच इज अ सम ऑफ द प्रोडक्ट ऑफ द मास. म्हणजे समजा इथं मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे प्रत्येक मास असणार, प्रत्येक डॉटला तिथं मास असणार प्रत्येक बॉडीचा, ठीक आहे. म्हणजे त्या पार्टिकलचं. सो दॅट इज हे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स, समजा हे डिस्टन्स, ठीक आहे. सो इथं ह्याचं जे काय मास आहे ते m1 आहे, ह्याचे जे काय मास आहे हे m2 आहे. सो द सम ऑफ द प्रोडक्ट ऑफ द मास, दॅट इज मास. प्रोडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन, मास ऑफ अ पार्टिकल इन अ बॉडी विथ द स्क्वेअर ऑफ द इट्स डिस्टन्स, ठीक आहे. डिस्टन्स डिवायडेड बाय r, म्हणजे त्या पार्टिकलचं डिस्टन्स असणार r. सो स्क्वेअर ऑफ. सो प्रत्येक रिजिड बॉडीचं म्हणजे प्रत्येक पार्टिकलचं, बरोबर का, प्रत्येक पार्टिकलचं आपण काय करणार, मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार, ठीक आहे. सो प्रत्येक पार्टिकलचं काढतोय म्हणजे होल बॉडीचं काढतोय, ठीक आहे. होल बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढतोय. सो दॅट इज कॉल्ड एज I इक्वल टू mr स्क्वेअर, ओके. हे फक्त कशासाठी झालं, हे सिंपल फॉर्म्युला आहे, पण हे असं असतं समेशन ऑफ I. सो दॅट इज कसं आहे ना, समेशन ऑफ दिस टर्म, ठीक आहे, mr स्क्वेअर. जर मी समेशन काढून टाकलं तर हे ऍक्च्युली असं येणार m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर, ठीक आहे, प्लस m3 अँड सो ऑन. नंबर ऑफ पार्टिकल असतात ह्या रिजिड बॉडीवर, ठीक आहे. सो एवढं समजून घ्यावं लागेल तुम्हाला. पण मी हे अजून सांगेल तुम्हाला, हे फक्त लक्षात ठेवा, I इक्वल टू mr स्क्वेअर, ठीक आहे. फक्त एका पार्टिकल सांगितलंय. जर नंबर ऑफ पार्टिकल असेल सो I इक्वल टू m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस डॉट 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 अप टू नंबर ऑफ काय असणार आहे पार्टिकल. सो दॅट इज mn rn चा स्क्वेअर, ठीक आहे. ना आता हा पॉइंट तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, तुम्हाला हे एक्झामला येऊ शकतं, ठीक आहे. 3 मार्क्स साठी विचारू शकतात. सो इथून जे पॉइंट जे आहेत ते सगळे इम्पॉर्टंट आहेत. सो लक्ष द्या. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऍज अन एनालॉगस क्वांटिटी फॉर मास. म्हणजे तुम्हाला असं विचारू शकतात, एक्सप्लेन दी मोमेंट ऑफ इनर्शिया ऍज अन एनालॉगस क्वांटिटी फॉर मास, ठीक आहे. सो आता बघा कसं आहे. सो एक रिजिड बॉडी घेतलेली आहे
आणि तिथं त्याच्या अबाउट ऍक्सिस लावलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे जे काय बॉडी आहे ते ऍक्सिस भोवती रिव्हॉल्व्ह होणार, म्हणजे ऍक्सिस पण रोटेट होते. ठीक आहे, सो ऍक्सिस पण रोटेट होणार आहे. ठीक आहे, मग बॉडी पण काय होणार, रोटेट होणार. ऑब्विसली ऍक्सिस रोटेट, बॉडी पण ऑल्सो आर रोटेटिंग. सो ना बघा त्या बॉडीवर, म्हणजे त्या बॉडीवर नंबर ऑफ पार्टिकल्स असणार. ठीक आहे, नंबर ऑफ पार्टिकल. सो पार्टिकल हॅव्हिंग मास दॅट इज m1 m2 m3 अँड सो ऑन, म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल त्या बॉडीवर असणार. सो इथे आणणार m1 m2 m3 अप टू mn पर्यंत. जर बॉडी जर रोटेट होत असेल तर पार्टिकल काय होणार, शांत बसणार नाही. सो बॉडी पण म्हणजे त्याचे पार्टिकल पण काय होणार, रोटेट होणार अबाउट देअर रोटेशन. सो अबाउट ऑफ ऍक्सिस. ठीक आहे, ऍक्सिस भोवती पण काय होणार आहे, रोटेशन असणार आहे. सो आता so let us consider for n particles of masses m1 m2 m3 mn up to mn पर्यंत and perpendicular distance r1 r2 r3. बरोबर ना, परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार ना. समजा आता हे बॉडी आहे, ठीक आहे, ह्याच्या आतमध्ये अडकली असं समजा. ठीक आहे, हे ऍक्सिस आहे ह्याच्या आतमध्ये, बरोबर, हे असे समजा, म्हणजे ऍक्सिस इथं आहे. सो इथं मास आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स, इथं मास आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स, मास परपेंडिक्युलर. पण हे असं तुम्हाला परपेंडिक्युलर वाटतंय का, नाही वाटत. पण इमॅजिन करा, इझी आहे ना. असा हात पकडलाय मी, इथं मास आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स, ऍक्सिसला परपेंडिक्युलर. बघा हे ऍक्सिस आहे, परपेंडिक्युलर, कसं पण घ्या परपेंडिक्युलर. ओके, सो परपेंडिक्युलर डिस्टन्स r1 r2 r3 rn फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन, फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. सो नाउ ऑल दिस पार्टिकल परफॉर्म्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बरोबर ना. ऑब्विसली जर बॉडी जर सर्क्युलर फॉर्म मध्ये रोटेट होत असेल तर बॉडीवर, ह्या बॉडीवरच पार्टिकल आहेत ना रे. सो बॉडीचेच पार्टिकल आहेत. मग पार्टिकल हा जर समजा 3 रेडियन पर सेकंड रोटेट होत असेल तर बाकीचे जे काय मासेस आहेत ते पण काय होणार आहे, 3 रेडियन पर सेकंडनीच रोटेट होणार आहे. ठीक आहे, सो दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विथ ऑल दिस अँग्युलर स्पीड ओमेगा विथ लिनियर स्पीड. ठीक आहे, मग तुम्हाला रिलेशन सांगितलं होतं बघा मी एकदा, आठवा बघू रिलेशन काय सांगितलं होतं. सो वी नो दॅट काय माहिती तुम्हाला. सो v इक्वल टू आर ओमेगा, म्हणजे लिनियर वेलोसिटी अँग्युलर वेलोसिटीचं रिलेशन आहे. ठीक आहे, जर हे फर्स्ट पार्टिकलचं असेल सो म्हणजे इथं v1 आहे ना, r1 त्याचं डिस्टन्स r1, आणि अँग्युलर जे काही स्पीड आहे ती सगळ्यांची सेमच असणार ना रे. अँग्युलर स्पीड सगळ्यांची सेम असणार कारण त्या ऍक्सिस भोवती रोटेट होत आहे. ठीक आहे, सो v1 इक्वल टू r1 ओमेगा. सो नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, सो काय होणार v2 इक्वल टू r2 ओमेगा डॉट. सो v3 इक्वल टू r3 ओमेगा. सो अप टू n पर्यंत पार्टिकल आहे, म्हणजेच काय होणार vn इक्वल टू rn ओमेगा. ठीक आहे, सो पहिला तुम्ही हे रफ करतो, पहिल्यावर स्क्रीनशॉट काढून घ्या, व्यवस्थित लिहा. ठीक आहे, सो तुम्हाला ह्याच्यावरून पण तुम्हाला नोट्स बनवता येतील. ठीक आहे, सो करा ह्याच्या खाली हे बाजूला लिहा, हे सगळं बाजूला लिहा, 1 बाय 1 बाजूला लिहा. ठीक आहे, सो करा लवकर. चला झालं, चला रफ करतो. कॉन्सेप्ट लय मोठे मोठे माहिती का, एक्सप्लेन करता करता माझा जीव जातो, तरी तुमचा लाईक काही येत नाही मला. ठीक आहे, असे काही पण लोक, असे काही जण आहेत तरी मुद्दाम सबस्क्राईबर करत नाही. ठीक आहे, पण करा. ठीक आहे, मला सध्या गरज आहे, नाही तर माझे 1K झाले असते ना सबस्क्रायबर, तुम्हाला पण भाव दिला नसता मी. एवढं लक्षात ठेवा, म्हणजे मी तुम्हाला बोललं पण नसतं की सबस्क्राईब करा जर 1K झालं असतं तर. ठीक आहे, पण आता असं सिच्युएशन आहे की मला तुम्हाला बोलायला लागतंय. ठीक आहे, पण अशी असतं कधी कधी. ठीक आहे, 1K झालं ना मग नंतर राडा बघा तेव्हा आपला. ठीक आहे, सो आता ऑल्सो वी नो दॅट कायनेटिक एनर्जी काय असतं. सो कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल. सो मी असं लिहितो, कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल. सो फर्स्ट पार्टिकलचं काय होणार आहे. सो फर्स्ट पार्टिकलचं दॅट इज कायनेटिक एनर्जी इक्वल टू फर्स्ट पार्टिकलचं काय येणार, हाफ m v1 चा स्क्वेअर. सो कायनेटिक एनर्जी काय येणार मग. सो हाफ m v1 चा स्क्वेअर म्हणजेच काय, ह्याचा स्क्वेअर, r1 ओमेगाची व्हॅल्यू आहे, r1 ओमेगाचा स्क्वेअर. सो दॅट इज हाफ m r1 चा स्क्वेअर ओमेगाचा स्क्वेअर. ठीक आहे, सो कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल निघालेला आहे, फर्स्ट पार्टिकल. ठीक आहे, सो नाव आता नंबर ऑफ काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ नंबर ऑफ n पार्टिकल. सो कायनेटिक एनर्जी
ऑफ एन पार्टिकल. एन पार्टिकल म्हणजेच काय, नंबर ऑफ पार्टिकल. ठीक आहे. सो दॅट इज कायनेटिक एनर्जी. काय ना फर्स्ट काढलंय कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंडचं काय ना, दॅट इज हाफ एम r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. हे सेकंड झालं. हे फर्स्ट इक्वेशन देतो, हे सेकंड इक्वेशन देतो. नाव थर्ड, दॅट इज हाफ एम आर क्यूब सॉरी r3 त्याचा स्क्वेअर आणि ओमेगाचा स्क्वेअर. ठीक आहे. इक्वेशन नंबर 3. सो एन पार्टिकल असेल तर मग कसं करणार तुम्ही, बघा असं करणार. कायनेटिक एनर्जी इक्वल टू, बघा हे सेकंड, हे थर्ड, हे सेकंड आहे आणि हे एन पार्टिकलचं. मग कसं आहे सांगा बघू. कायनेटिक एनर्जी हाफ एम आर एन चा स्क्वेअर ओमेगाचा स्क्वेअर. ठीक आहे. हे असं आहे ना. आता टोटल कायनेटिक एनर्जी काढूया. टोटल कायनेटिक एनर्जी कसं काढतात माहितीये, पहिले एवढं स्क्रीनशॉट काढून घे पटकन फास्ट मध्ये. टाइम बघतो मी किती झालाय. ओ नो 6:31 होईल का पण, चला सांगतो तरी. सो नंबर ऑफ टोटल कायनेटिक एनर्जी, टोटल कायनेटिक एनर्जी. सो काय ना, कायनेटिक एनर्जी फर्स्ट वन प्लस कायनेटिक एनर्जी सेकंड वन प्लस कायनेटिक एनर्जी थर्ड वन. सो नंबर ऑफ कायनेटिक एनर्जी हे लक्षात ठेवा. इक्वेशन म्हणजे डेरिव्हेशन खूप इझी आहे माहिती का, अवघड काही नाही, फक्त तुम्हाला थोडंफार लक्षात ठेवायचं याच्यात. सो डॉट 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 प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ एन पार्टिकल. हा मग व्हॅल्यू फक्त पुट करायच्या. करून दाखवतो तुम्हाला. चला पहिले एवढं स्क्रीनशॉट टाका, कारण टाइम संपत आलाय, 1 मिनिट होत आलाय. बघा आता काय करायचंय. सो व्हॅल्यू पुट करा फक्त. सो कायनेटिक एनर्जी काय होतं बघा, हे सेकंड पार्टिकलचा असं आहे म्हणजे फक्त इथं फर्स्ट पार्टिकल साठी 1 टाकावं लागेल. सो हाफ एम आर 1 चा स्क्वेअर ओमेगा प्लस सेकंडचा काय ना, हाफ एम आर स्क्वेअर r2 चा स्क्वेअर ओमेगाचा स्क्वेअर. ठीक आहे. सो ओमेगाचा स्क्वेअर पण राहिला प्लस अप टू, बघा थर्ड पार्टिकलचं लिहायचं असेल तर लिहू शकता. ठीक आहे. अप टू एन पार्टिकलचं काय ना, प्लस हाफ एम आर एन चा स्क्वेअर आणि ओमेगाचा स्क्वेअर. ठीक आहे. सो चला काढा लवकर स्क्रीनशॉट. हे रफ करतो वरचा. झालं. इझीच आहे. टोटल ऍक्सिस ऑफ रोटेशन काय येतं बघा, इक्वल टू. आता बघा ह्याच्यातून मी ओमेगा स्क्वेअर कॉमन काढू. ओमेगा स्क्वेअर, कारण बघा ना स्पीड सगळ्या पार्टिकलचं सेमच असणार आहे. ठीक आहे. इट नाही का, इट काय असणार इथं म्हणजे ह्याच्यावर डिपेंड नसणार. समजते का, म्हणजे स्पीडवर डिपेंड नसणार, अँग्युलर स्पीडवर डिपेंड नसणार. इट डज नॉट डिपेंड ऑन अँग्युलर स्पीड. ठीक आहे. सो मग काय राहिलं, मग हाफ पण मी कॉमन काढतो. हाफ पण म्हणजे डिवाइड बाय 2 पण कॉमन. ओके. डिवाइड बाय 2 पण कॉमन. सो राहिलं काय मग, एम आर वन स्क्वेअर प्लस m2. अरे m1 दिला इथं पण पाहिजे रे, m2 mm. ठीक आहे. बघा मी इथं 1 m ला 1 2 n असं मी दिलं नाहीये, ते तुम्ही द्या. ठीक आहे. इथं मी m1 n2 mn पर्यंत मी व्हॅल्यू लिहिली नाहीये, तुम्ही लिहा तिथं. ठीक आहे. इक्वेशन 1 2 3 केअर करताना मी m मी तसंच लिहिलंय, तसं नाही चालणार. 1 2 3 असं लिहा. ठीक आहे. सो m1 m2 r2 चा स्क्वेअर प्लस डायरेक्ट लिहितो अप टू mn rn चा स्क्वेअर. ठीक आहे. सो हे तुम्हाला माहिती आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय तर आहे, म्हणजे डेफिनेशन काय ती सांगा बघू. इट डिफाइन ऍज, इट इज द sum of the product of their masses and perpendicular distance and square of the perpendicular distance from the rotation. सो म्हणजेच बघा सिन्स लिहितो इथं सिन्स लिहितो. सो इथे येणार बघा समेशन ऑफ mn rn चा स्क्वेअर. ठीक आहे. सो इथे येणार n इज रनिंग फ्रॉम 1 टू n पर्यंत. ठीक आहे. ह्याची जी काय व्हॅल्यू आहे 1 पासून n पर्यंत व्हॅल्यू रोटेट होते, म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय असणार आहे, ह्याची व्हॅल्यू असणार आहे r. मोमेंट ऑफ इनर्शिया इज नथिंग बट प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दी ऍक्सिस ऑफ रोटेशन इज नथिंग बट r. म्हणजे मी ह्याच्या जागी बघा, ह्याच्या जागी हे असं लिहू शकतो,
म्हणजेच हे कसं आहे, हे ऍक्च्युली असं आहे बघा. इथं लिहितो मी ओमेगा स्क्वेअर, इथं मी हाफ बाजू लिहितो ओमेगा स्क्वेअर, ओमेगा स्क्वेअर. इथं काय लिहू शकतो मी, समेशन ऑफ एम एन आर एन चा स्क्वेअर. ठीक आहे, एन इज रनिंग फ्रॉम 1 टू एन. म्हणजे मी ह्याला असं लिहू शकतो. आणि हे म्हणजे काय, हे म्हणजे आय. सो हाफ आय ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. सो ही व्हॅल्यू आली बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऍज अन एनालॉगस क्वांटिटी फॉर मास. ठीक आहे. टोटल रोटेशनल कायनेटिक एनर्जी हे आपण काढलेलं आहे 1/2 आय ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. चला स्क्रीनशॉट काढा पटकन लवकर. चला आज एवढं स्टॉप करतो. बाकी जे काही कन्सेप्ट राहिले थोडेफार, ठीक आहे, ते कम्प्लीट करतो. मग नंतर ना न्यूमरिकल घेतो. ठीक आहे. आणि जर जमलं तर मी सीईटीचे लेवलचे पण क्वेश्चन घेतो. ठीक आहे. लवकर जर मला हे रोटेशनल डायनेमिक्स संपलं पाहिजे ना. आणि साइड बाय साइड ट्रिगोनोमेट्री पण चालू आहे. ज्यांनी माझं पहिलं मॅथ्सचा जो काय ट्रिगोनोमेट्रीचा बघितला नसेल, आलाइड अँगल वगैरे, ते सगळं तुम्ही बघा स्टार्टिंग पासून, तुम्हाला ऑल समजेल. ठीक आहे. समजते का. आणि सारखं ग्रुपमध्ये लिंक शेअर करत राहा. जे जे नवीन आलेत ना, त्यांना माहित नाही आपल्या ग्रुप बद्दल, म्हणजे आपल्या चॅनल बद्दल माहित नाहीये, त्यांना सारखं सारखं नाही का एकदा रिकॉल करा की हा बाबा ह्या चॅनलवर सगळं भेटतं. ठीक आहे. एक अशी कंडिशन, अशी सिच्युएशन येणार, माझ्या चॅनलवर सगळं अवेलेबल असणार. ठीक आहे. त्यावेळेस फक्त तुम्हाला माझी सोड असणार. ओके. आणि हा ग्रुपमध्ये मस्ती करायचं असेल तर मी पण मस्ती करणार, एवढं लक्षात धरा. ठीक आहे. तुम्ही जर थोडं करत असेल त्याच्या दुप्पट मी करणार, हे आत्ताच सांगून ठेवतो मी. ठीक आहे. जेवढं द्याल तेवढं मिळणार, हे कॅपॅसिटी असेल तर हे लक्षात ठेवा. ठीक आहे. चला तोपर्यंत बाय बाय आणि अभ्यास रेग्युलर करा.